हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण जे युनिट पाहत आहोत, ठीक आहे, त्या युनिटचं नाव आहे SFD आणि BMD, म्हणजे शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम. लास्ट लेक्चर पर्यंत आपण SFD आणि BMD शिकलो आहोत कॅन्टिलीवर बीम साठी. आज आपण SFD BMD काढणार आहोत सिम्प्लाय सपोर्टेड बीम साठी. मग आज आपण पाहत आहोत टाइप नंबर 2 चे प्रॉब्लेम्स, ज्यामध्ये आपण SFD आणि BMD ड्रॉ करणार आहे सिम्प्लाय सपोर्टेड बीम साठी. आज आपण SFD BMD ड्रॉ करणार आहोत सिम्प्लाय सपोर्टेड बीम साठी. चला बाळांनो, सिम्प्लाय सपोर्टेड बीम कसा ओळखायचा, लक्ष द्या म्हणजे कळेल. असा ओळखायचा, इकडे पहा. फॉर एक्झाम्पल, या बाजूने सिंपल सपोर्ट आहे, या बाजूने सिंपल सपोर्ट आहे. लोडिंग काही बी असू द्या, पण असे दोन व्हर्टिकल एरो असतील एंडला, तर याला म्हणतात सिम्प्लाय सपोर्टेड बीम. आता कधी कधी फसवेगिरी काय होते, फसवेगिरी अशी होते की पहा, या साईडला असतो बाळांनो हिंज सपोर्ट, या साईडला असतो बाळांनो रोलर सपोर्ट, बर का. आता यावरनं काहीतरी अशी लोडिंग असते, इथं एक लोड, इथं एक लोड, वगैरे वगैरे. लोडिंग कशी बी असू द्या, फक्त इन्क्लाइंड लोड आला तरच प्रॉब्लेम बदलतो. पण तुम्हाला सिलेबसला इन्क्लाइंड लोड नाहीये, म्हणून जरी तुम्हाला हिंज लोड आणि रोलर सपोर्ट दिसला, हिंज सपोर्ट, रोलर सपोर्ट, तरी सुद्धा तो सिम्प्लाय सपोर्टेड बीमचाच प्रॉब्लेम आहे, हे लक्षात घ्या. तरी सुद्धा तो सिम्प्लाय सपोर्टेडचा प्रॉब्लेम आहे. मग असा सपोर्ट दिसला काय आणि असे सपोर्ट दिसले काय, समजून घ्या तो सिम्प्लाय सपोर्टेड बीमचा प्रॉब्लेम आहे. लक्षात येईल. चला आता आपण असा प्रॉब्लेम करायचा प्रयत्न करू, कारण हा थोडा डिफिकल्ट वाटतो मला. वाटतो म्हणजे सोपेच आहे सगळे आणि सगळे सिमिलर आहेत. आता आपण असा प्रॉब्लेम पाहू. पॉइंट लोड आला तर काय करायचं, UDL आला तर कॅल्क्युलेशन कसं करायचं. साइन कन्व्हेन्शन मात्र तेच जे कॅन्टिलीवरला होते. चला बरं प्रॉब्लेम पाहू. माझ्या समोर एक प्रॉब्लेम आहे जो 4 ते 5 वेळा एक्झामला आलाय. क्वेश्चन नंबर 1 आहे, ड्रॉ SFD and BMD फॉर द फॉलोइंग बीम सेक्शन. खाली एक बीम सेक्शन दिलाय, त्यासाठी तुम्हाला SFD आणि BMD ड्रॉ करायची आहे. सी हियर, या ठिकाणी हिंज सपोर्ट आहे, या ठिकाणी रोलर सपोर्ट आहे, या ठिकाणी ऑल ओव्हर UDL आहे, नंतर या ठिकाणी 4 किलो न्यूटनचा पॉइंट लोड आहे, या ठिकाणी 5 किलो न्यूटनचा पॉइंट लोड आहे, आणि हा UDL आहे 1.5 किलो न्यूटन पर मीटरचा. एवढं डिस्टन्स दिलंय बाळांनो, 2 मीटर, 2 मीटर, 2 मीटर. बरं, याला नाव देऊ A, याला नाव देऊ B, C आणि D. आता तुम्ही पाहू शकता बाळांनो, हा सिम्प्लाय सपोर्टेड बीमचा प्रॉब्लेम आहे, कारण हिंज सपोर्ट आणि रोलर सपोर्ट जरी असले तरी कुठंच फिक्स सपोर्ट नाहीये. फिक्स सपोर्ट नाही तर कॅन्टिलीवर बीमचा प्रॉब्लेम नाही. बरं, कुठं जर असा थोडासा बीमचा पार्ट एक्सटेंड झाला असेल तो ओव्हर हँग बीमचा प्रॉब्लेम आहे. पण कुठं काही एक्सटेंडेड पार्ट पण नाही बीमचा, म्हणून हा ओव्हर हँग बीमचा पण प्रॉब्लेम नाही. हा सिम्प्लाय सपोर्टेड बीमचा प्रॉब्लेम आहे, हे माझ्या लक्षात आलं. जिथं सपोर्ट असतात तिथं रिॲक्शन येते. पहा बाळांनो, जिथं सपोर्ट असतात तिथं रिॲक्शन येते. याला रिॲक्शन ऍट A म्हणू, याला रिॲक्शन ऍट B म्हणू. काय डाऊट आहे का पहा याच्यामध्ये. प्रॉब्लेमचा टाईप ओळखलेला आहे, सोडवायला सुरुवात करूया. त्या अगोदर मी प्रत्येक पेजवर थोडस याला बाजूला घेतो, म्हणजे मला दरवेळेस फिगर ड्रॉ करण्याची गरज पडणार नाही. चला बाळांनो पाहूयात. सोल्युशन. जिथं सपोर्ट आहे, लक्षात ठेवा कॅन्टिलीवर बीमला कसं एकच सपोर्ट आहे म्हणून एक रिॲक्शन, तसं सिम्प्लाय सपोर्टेड बीमला 2 रिॲक्शन आहेत, 2 सपोर्ट असल्यामुळं. मग चला स्टेप नंबर 1 करायची बाळांनो आपल्याला, ज्यामध्ये आपण फाइंड आउट करणार आहे RA अँड RB. वी हॅव टू फाइंड आउट द RA अँड RB. आता RA आणि RB जर आपल्याला फाइंड आउट करायचंय तर आपल्याला काय करावं लागेल बरं, तर आपल्याला पहिल्यांदा वापरावं लागेल समेशन ऑफ FY. अपवर्ड साईडला जाणारे पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड साईडला जाणारे निगेटिव्ह ध्रुव. मग 0 इज इक्वल टू, बघा बरं, RA RB ऑलवेज अपवर्डच जातील प्रत्येक प्रॉब्लेमला. मग प्लस RA प्लस RB. 4 आणि 5 किलो न्यूटनचा लोड डाऊनवर्ड चाललाय, -4 - 5.
-4 -5 कारण ते डाऊनवर्ड चालले आणि डाऊनवर्ड मायनस आहे. युडीएल पण डाऊनवर्ड चालला म्हणून मायनस. युडीएल पण डाऊनवर्ड चालला म्हणून मायनस. युडीएल आहे 1.5 चा, पण तो 1.5 चा पर मीटरला आहे, म्हणजे एका मीटरला 1.5 असा तो 6 मीटरवर पसरलाय, स्प्रेड झालाय, म्हणून 1.5 इंटू करावं लागेल मला 6. 1.5 तो एका मीटरला आहे, असा तो 6 मीटरवर आहे. मग आता आर ए प्लस आरबी काढावं लागेल. हे -4 तिकडे जाऊन +4 -5 +5 -+ 1.5 इंटू 6 टाका कॅल्क्युलेटरवर and tell me the answer for RA plus RB. 18 kilonewton. This is your value of RA plus RB. अजूनही RA RB फाइंड आउट झालेलं नाही. आता RA RB काढायला अजून एक आयडिया आपल्याला करावी लागेल, ती म्हणजे मोमेंट अबाउट ए. ऑलवेज मोमेंट अबाउट एज घ्यायचं बरं बाळांनो. आणि इकडे काय करायचं, क्लॉकवाईज प्लस आणि अँटी क्लॉकवाईज मायनस घ्यायचं. साइन कन्व्हेन्शन बदलू नका, ते सेम ठेवा. याला स्मॉल ए स्मॉल बी म्हणतो पहिल्या स्टेप मध्ये. मोमेंट अबाउट ए घ्यायचं म्हणजे हे भोवती मोमेंट, की ते कर्कडक चटो की ते पेन्सिल चटो, एरोच्या डायरेक्शनने पेन्सिल फिरवा, अँटी क्लॉकवाईज फिरेल. अँटी क्लॉकवाईज मायनस आहे, फोर्स आहे आरबी आणि डिस्टन्स किती आहे 6. मग घ्यायचं 0 इज इक्वल टू मायनस फोर्स आहे आरबी, अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणून मायनस फोर्स आरबी, डिस्टन्स आहे 6. अगेन कर्कडक चटो की पेन्सिलचं टोक 5 वर, एरोच्या डायरेक्शनने पेन्सिल फिरवली, क्लॉकवाईज फिरतं. क्लॉकवाईज म्हणजे +5 चा लोड किती डिस्टन्स वर आहे 4 मीटरवर. क्लॉकवाईज फिरतो म्हणून +5 चा लोड 4 मीटरवर. परत इकडे पहा, कर्कडक चटो की पेन्सिल चटो की 4 वर, क्लॉकवाईज फिरेल एरोच्या डायरेक्शनने फिरणार म्हणून प्लस, क्लॉकवाईज म्हणून प्लस, फोर्स आहे 4 चा, डिस्टन्स आहे 2 चं, मला +4 × 2. आणि आता शेवटचा राहिला युडीएल. कर्कडक चटोकीत इथं बघा, कर्कडक चटोकीत पेन्सिल चटोकी युडीएल वर, युडीएल डाऊनवर्डच असतो कायम, तर हा क्लॉकवाईज फिरेल म्हणून प्लस. युडीएल 1.5 चा आहे 6 मीटरवर, क्लॉकवाईज फिरेल म्हणून प्लस, क्लॉकवाईज फिरेल म्हणून प्लस 1.5 चा युडीएल आहे, पण तो 6 मीटरवर आहे. तो 1.5 हा जो आहे तो एका मीटरला 1.5 आहे, असा तो 6 मीटरवर आहे, पण तो सेंटरला ऍक्ट होतो म्हणून त्याचा सेंटर घ्यावा लागेल. टोटल डिस्टन्स 6 मीटर डिवायडेड बाय 2. कुठे ऍक्ट होतो तो सेंटरला. मग सेंटर कसा काढायचा, जेवढ्या याच्यावर पसरला ते 6 मीटर डिवायडेड बाय 2, एवढं येईल ना 6 मीटर डिवायडेड बाय 2 केल्यावर सेंटर. कळालं? मला सांगा हे कॅल्क्युलेशन समजले का? आता काय करायचं, डायरेक्ट आरबी कॅल्क्युलेट करायचा. कसा कॅल्क्युलेट टाकायचं, टाक रे बाबा 5 × 20. कॅल्क्युलेटर घ्या हातामध्ये, नाहीये इकडे पहा बाळांनो. 5 4 जा 20, 4 2 जा 8, जसं दिसतं तसं टाकायचं, प्लस 1.5 मल्टिप्लाइड बाय 6 × याचं काय होईल 3. या सगळ्यांचं इथून तर इथपर्यंत जे आन्सर आहे ते येतं 55. किती येतं 55. मायनस आरबी तिकडे जाऊन प्लस 6 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड. मग 55 डिवायडेड बाय करायचं 6, यू विल गेट आरबी. आरबीचं उत्तर आलं 9.16 किलोन्यूटन. आता आरबीची जी व्हॅल्यू आली ती याच्यात टाकायची, तुम्हाला भेटेल आरए. मग आरए प्लस आरबी बरोबर आलं होतं 18. मग आरए काढायचा आहे, आरबीची व्हॅल्यू 9.16 बरोबर 18. मग 18 मायनस 9.16 करा 8.84. मग बाळांनो आरए आला 8.84 किलोन्यूटन. आरए आणि आरबी आलेला आहे बाळांनो तुमचा, लिहून घ्या. इथपर्यंत काय डाऊट असल्यास मला विचारा. हे बघा तुमच्या समोर आहे सगळं. एफ वाय काढायचा, मोमेंट अबाउट ए काढायचा, आरए आणि आरबी काढायचा. ओके, कॅल्क्युलेटर आरबी जेव्हा काढता तेव्हा हे सगळं एकदा टाकायचं, जे आन्सर येईल त्याला 6 ने डिवाइड करायचं म्हणजे आरबी येतो. आणि आरबीची व्हॅल्यू इथं टाकली म्हणजे 18 मधून सबट्रॅक्ट केली का तुम्हाला आरए भेटतो. अशा पद्धतीने पहिल्या स्टेपला आरए आरबी काढायचा. डाऊट असल्यास विचारा, लिहून घ्या.
चला बाळांनो, तुमचं समजलंही असेल आणि लिहूनही झालं असेल असं मी समजतो. कुठे काय डाऊट आला असल्यास मला विचारा. इकडे पहा, या ठिकाणी पहिल्या स्टेपला आपण RA-RB काढतो, त्यासाठी समेशन ऑफ FY करायचंय. प्रत्येक प्रॉब्लेमला असेच साइन कन्व्हेन्शन घ्यायचे. RA प्लस RB मिळेल. त्यानंतर RA-RB अजूनही मिळालेलं नसेल, फक्त ऍडिशन मिळालेली आहे. समेशन ऑफ FY दरवेळेस ए भोवतीच मोमेंट घ्यायचंय. त्यानंतर मोमेंट व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे, मोमेंट कॅल्क्युलेट करताना हे सर्वच्या सर्व कॅल्क्युलेटर व्यवस्थित टाकायचं. डिवायडेड बाय 6 करायचं. RB भेटेल. RB ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाकली का तुम्हाला RA भेटेल. मग चला बाळांनो, फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. नाऊ वी आर गोइंग टू द नेक्स्ट स्टेप. RA ची व्हॅल्यू आली होती बाळांनो 8.84 आणि याची व्हॅल्यू आली 9.16. चला बाळांनो, आता आपण फाइंड आउट करणार आहोत शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. ओके, मग इथं घ्या स्टेप नंबर 2 SF कॅल्क्युलेशन्स. आता शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करताना साइन कन्व्हेन्शन कसे घ्यायचे? FY च्या अपोजिट. FY मध्ये अपवर्ड प्लस आहे, SF मध्ये अपवर्ड मायनस घ्यायचं. FY मध्ये डाऊनवर्ड मायनस आहे, आपण डाऊनवर्ड प्लस घ्यायचं. शिअर फोर्सचे कॅल्क्युलेशन FY च्या उलटे घ्यायचे. पॉइंट बघा किती आहेत रे, किती पॉइंट आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 4 पॉइंट ABCD. तर 8 वेळा शिअर फोर्स लिहायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बर, उजवीकडून डावीकडे यायचंय. बी ची राईट साइड, बी ची लेफ्ट साइड. मग CDA इकडे पहा. बी ची राईट साइड, बी ची लेफ्ट साइड. सी ची राईट साइड, सी ची लेफ्ट साइड. डी ची राईट साइड, डी ची लेफ्ट साइड. ए ची राईट साइड, ए ची लेफ्ट साइड. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक ठिकाणी असं नाव लिहून घ्यायचं. हे तुम्ही याला पण करतच होतात कॅन्टिलिव्हरला, त्यामुळे एवढं काही वेगळं नाहीये यामध्ये. ठीक आहे, आता काय करायचं बघा बरं का बाळांनो. आता बीच्या राईट साईडचा सेक्शन पहा. हा राईट साईडचा सेक्शन आहे, याच्या पुढे काहीच लोड नाहीये. काहीच नाही म्हणजे काय? 0. हा 0 पुढे कॅरी केला. आता बीच्या लेफ्ट साईडला, बीच्या लेफ्ट साईडला आलो. इथून तर एवढ्या भागात थोडा UDL येतो, निग्लिजिबल आहे. पण एवढ्या भागात RB पण आहे. RB चाललाय खालून वर, खालून वर जाणार आहे, मायनस आहेत. व्हॅल्यू आहे 9.16. मग -9.16 येईल. RB खालून वर चालला, वर जाणार आहे, मायनस आहे. RB ची व्हॅल्यू 9.16 आहे. हे 9.16 पुढे कॅरी करा. आता सी ची राईट साइड आहे. CR म्हणजे सी ची राईट साइड. इथून तर इथपर्यंत पहा, एवढ्या भागामध्ये UDL दिसतोय. हा UDL चालला डाऊनवर्ड साइडला, डाऊनवर्ड साइडला प्लस आहे. एवढ्या भागामध्ये जो UDL आहे त्या UDL ची व्हॅल्यू 1.5 आहे. पण तो 1.5 एका मीटरला आहे, 1.5 पर मीटर आहे. असा तो एवढ्या भागात म्हणजे किती मीटरवर आहे? एवढ्या भागात किती अंतर आहे? 2 मीटर. म्हणून इंटू 2 करायचं बरं त्याला. मग किती येईल रे? -6.16 येतं का? -6.16 पुढे कॅरी केली. आता सीच्या लेफ्ट साइडला, इथून तर एवढ्या भागामध्ये थोडा UDL दिसतोय, पण तो निग्लिजिबल आहे. तिथं थोडासा UDL आहे ना, याच्यात काय डिस्टन्स नाही वगैरे. हा, आता इथं 5 किलोन्यूटनचा पॉइंट लोड आहे. खाली चालला, खाली जाणार आहे, प्लस आहे. मग +5 येईल. यांचं कॅल्क्युलेशन केलं, -1.16 येईल पा. -1.16 पुढे कॅरी केले. आता DR, आता इकडे पहा, ह्या इथून तर इथपर्यंत म्हणजेच 5च्या इथून सीच्या लेफ्ट पासून डीच्या राईट पर्यंत एवढ्या भागात परत UDL आहे. आणि तो UDL कितीचा आहे? 1.5चा. किती अंतरावर आहे? 2 मीटरवर. खाली चालला UDL म्हणून प्लस 1.5चा UDL आहे आणि 2 मीटरवर आहे म्हणून इंटू 2. किती येतं? आहे प्लस मध्ये येईल बघा बरं. किती येतं? 1.84 येतं का पहा बरं. 1.84 1.84 प्लस मध्ये पुढे कॅरी केले. आता इथपर्यंत आलो होतो, इथून तेवढ्या भागात परत थोडा UDL निग्लिजिबल आहे, पण पॉइंट लोड खाली चालला, खाली जाणार आहे, प्लस आहे. आणि पॉइंट लोड कितीचा आहे? तो 4चा. किती झालं? 5.84. 5.84 पुढे कॅरी केले पहा, कॅरी केले. आता या सेक्शन पासून या सेक्शन पर्यंत एवढ्या भागात UDL आहे, खाली चालला म्हणून प्लस 1.5चा UDL किती मीटरवर आहे? 2 मीटरवर. खाली चालला म्हणून प्लस 1.5चा UDL 2 मीटरवर. किती झालं? 8.84 कॅरी केले पुढं.
नंतर ह्या सेक्शन पासून ह्या सेक्शन पर्यंत थोडा युडियल आहे, निग्लिजिबल आहे, पण आर ए खालून वर चालला, खालून वर जाणार आहे मायनस आहे, आणि आर ए ची व्हॅल्यू किती आहे 8.84. कॅल्क्युलेशन संपलेले आहेत माझे शिअर फोर्सचे. कॅल्क्युलेशन आणि फिगर यात काय डाऊट येतोय का विचारा मला. कॅल्क्युलेशन आणि फिगर बघा, समजलं का ते पण सांगा. समजलं का पहा, सगळ्यांनी लिहून घ्या पटकन. चला मुलांनो, नक्कीच तुमचं लिहून झालं असेल असं समजतो. आता याचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत, म्हणजे याचे जे काही प्रोजेक्शन आहेत प्रत्येक पॉईंटचे, याचे मग डी चे मग सी चे प्रोजेक्शन आणि मग बी चे प्रोजेक्शन तुम्हाला खाली घ्यायचे आहेत बरं का. आता शिअर फोर्स डायग्राम काढायला तुम्हाला काय करायचंय बाळांनो, शिअर फोर्स डायग्राम काढायला एक हॉरिझॉन्टल लाईन मारायची अशी, ही याला बेस लाईन म्हणतो बरं आपण. मग बेस लाईन मारायची अशी, ठीक आहे. आता बेस लाईनचं जर बोलायचं झालं तर लाईनवर 0, लाईनच्या वर प्लस खाली मायनस, लाईनवर 0, लाईनच्या वर प्लस खाली मायनस. आता नाव द्या पॉइंटला. हा पॉइंट आहे बाळांनो ए, ठीक आहे. हा पॉइंट आहे बाळांनो डी, बी नाही डी. हा पॉइंट आहे डी, त्यानंतर हा पॉइंट आहे सी आणि हा पॉइंट आहे बी. चला नाव दिलेत ए डी सी बी. बघा आता इकडे बघा रे, पहिले पॉइंटला मेन्शन करूया. बी चे 2 पॉइंट आहे 0 आणि -9. 0 आणि -9 खाली इन पा -9.16. ओके, 0 आणि -9.16. सी चे 2 पॉइंट आहे पा -6.16 आणि 1.16. हा थोडासा वर जाईन -6.16 आणि अजून एक येतो -1.16. ठीक आहे. डी चे 2 पॉइंट आहे पा 1.14 आणि 5.14. 1.14 म्हणजे प्लस आहे म्हणून वर गेलं, 1.84 आहे सॉरी 1.84 आणि नंतर 5.84 आणि नंतर याचे 2 पॉइंट आहे 8.84 आणि 0. 8.84 अजून वर जाईन आणि लाईन वर येईल 0. आता या सगळ्यांना आपल्याला कनेक्ट करायचंय बाळांनो स्ट्रेट लाईनने. युडीएल मध्ये कर्व येत नाही बरं. थांबा, याला जरा वेगळं वापरतो, कलर यूज करतो म्हणजे जरा क्लिअर होते कन्सेप्ट. इकडे बघ, या असं ओके. दिस इज युअर BMD, याला म्हणतात बाळांनो सॉरी SFD, याला म्हणतात बाळांनो SFD. लाईनच्या वरती जो भाग आला तो पॉझिटिव्ह, लाईनच्या खाली जो भाग आला तो निगेटिव्ह. A D C आणि B या पॉइंट व्यतिरिक्त अजून एक पॉइंट मिळालाय पहा तुम्हाला. हा बघा हा पॉइंट, या पॉइंटला म्हणतात E. काय म्हणतात ABCD ना, मग ABCD नंतर ईच येतो म्हणून या पॉइंटला नाव दिलं E. या पॉइंटला ना शिअर फोर्स 0 आहे, म्हणजे लाईनवर आहे ना तो पॉइंट. लाईनवर म्हणजे बेस लाईनवर काय असतो शिअर फोर्स 0. याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. आपली SFD बरोबर आहे, कसं चेक करणार, इथून तिथून युडीएल आहे का नाही, मग सगळ्या ठिकाणी लाईन तिरकी आली पहा, आणि जिथं जिथं इथं पॉइंट लोड आहे पायरी आली पहा, इथं पायरी आणि इथं पायरी. जिथं पॉइंट लोड तिथं स्टेप यायला पाहिजे, आणि जिथं युडीएल तिथं इन्क्लाइंड तिरकी लाईन यायला पाहिजे, आली. बरं, इथं एक एक्स्ट्रा पॉइंट आला, याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. मग याची लेंथ आपल्याला काढावी लागते, याची लेंथ आपल्याला माहित नाही, काढावं लागेल. मग मी काय म्हणतो सी आणि डी च्या मध्ये कुठंतरी पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर आहे. हो इथं सी आणि डी, मी समजतो इथं कुठंतरी ई आहे. इथून तर इतकं डिस्टन्स मला माहित नाही, या डिस्टन्सला मी म्हणतो एक्स. काय म्हणलो एक्स. आता मला पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर काढायचा ईचा. चला मी पुढच्या पेजवर काढतो. हे बघा इथं कुठंतरी ई येतो, इथून एवढा डिस्टन्स मी किती घेतलं एक्स. मग मी इथं घेतो पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. असा पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर याच्यात नाही येत बरं का, कॅन्टिलिव्हर मध्ये जनरली येत नाही कपल शिवाय. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. आता पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर म्हणजे शिअर फोर्स ऍट ई घ्यायचं बरं का. साइन कन्व्हेन्शन त्याचे वर जाणारे मायनस खाली येणारे प्लस, जे शिअर फोर्स कॅल्क्युलेशनला होते. आता इथून पुढे काय काय दिसतंय रे भाऊ, आर दिसतो वर चालला, आरबी दिसतो वर चालला, आरबी वर चालला, वर जाणार आहे काय मायनस,
आणि आरबी ची व्हॅल्यू 9.16 आहे. 5 कुठं चालला खाली, खाली जाणार आहे म्हणजे प्लस, आणि त्याची व्हॅल्यू 5 आहे. युडीएल कुठं चालला खाली, खाली म्हणजे काय प्लस. युडीएल ची व्हॅल्यू किती आहे 1.5, पण 1.5 तो एका मीटरला आहे, असा तो किती अंतरावर आहे इपर्यंत एक्स, म्हणून इंटू एक्स. कळलं ना? फक्त फोर्स घ्यायचं, मोमेंट नाही घ्यायचं, फक्त फोर्स, कारण शियर फोर्स आहे, मोमेंट नाही. म्हणून आरबी वर चालला -5, खाली चालला प्लस, आणि युडीएल खाली चालला प्लस, पण युडीएल एका मीटरला एवढा आहे, तो एक्स एवढ्या अंतरावर आहे, म्हणून कॅल्क्युलेटर काढा. बरं शियर फोर्ससाठी काय आहे 0. पॉइंट ई हा पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर आहे, तिथं शियर फोर्स 0 आहे, म्हणजे 0 ला इक्वेट करावं लागेल. कॅल्क्युलेटर हे टाकले तुम्ही, 5 मधून 9.616 मधून 5 गेले -4.16 इंटू 1.5 इंटू एक्स, इथे प्लस आहे बरं का. ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं, हे मायनस इकडे येऊन प्लस 4.16, 1.5 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड, यांचं डिव्हिजन करा, यू विल गेट द एक्स. तुम्हाला पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर भेटतो एक्स मध्ये. सांगा मला पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर काय येतो. किती आला पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर 4.16 डिवायडेड बाय 1.5. मायनस नाही आहेत, 4.16 इकडे मायनस होते, इकडे प्लस झाले ना. 2.77 मीटर. हे डिस्टन्स कुठून काढलं तुम्ही, कुठून घेतला एक्स, बी पासून. बी पासून घेतला ना एक्स, याला म्हणायचं फ्रॉम बी, आणि याला लगेच एसएफडी मध्ये शो करायचं. एसएफडी मध्ये दाखवायचंय की इथून ते एवढा जे डिस्टन्स आहे ते 2.77 मीटर आहे, अँड दिस इज युअर पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर. आता तुमची खऱ्या अर्थाने एसएफडी पूर्ण झालेली आहे. हे लगेच दाखवायचं पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर आला म्हणून. काय डाऊट? आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअरचं कॅल्क्युलेशन, याला स्क्रीनशॉट मारून घ्या, आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअरचं कॅल्क्युलेशन आहे बघा हे. ठीक आहे. आता पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर जनरली तेव्हाच येतो शेअर सिम्प्लाय सपोर्टेड बीम मध्ये, त्याच वेळी येतो जनरली ज्या ठिकाणी ना इथून तिथून युडीएल आहे, सगळ्या बीमवर युडीएल तेव्हा येतो जनरली. ठीक आहे, मग तो आला सगळीकडे युडीएल होता त्यामुळं. आता पुढच्या स्टेपला बाळांनो काय रे, घ्या लिहून घ्या इकडे बघा मुलांनो. आता इथपर्यंत आला आहात, आता आपल्याला काढायचं शेवटचं स्टेप नंबर 3 म्हणूया याला. याच्यामध्ये आपण बीएमडी काढणार आहोत. बीएमडी साठी जे साइन कन्व्हेन्शन यूज करताय ते समेशन ऑफ मोमेंट होतं ना, मोमेंट अबाउट आहे त्याच्या उलट. तिकडे तुम्ही क्लॉकवाईजला प्लस घेतलं होतं, मायनस घ्यायचं, अँटी क्लॉकवाईज मायनस घेतलं होतं, प्लस घ्यायचं. बरं लक्षात ठेवा अजून 2 गोष्टी. सर्वात महत्वाचा नियम, सिम्प्लाय सपोर्टेड बीम मध्ये जिथं सपोर्ट आहे तिथं मोमेंट 0 आहे. 2 ठिकाणी सपोर्ट आहे कडेकडेला, तिथं मोमेंट 0, म्हणजे मोमेंट अबाउट ए आणि मोमेंट अबाउट बी दोघं पण 0 होतात, गॅरंटेड. कोणता बी प्रॉब्लेम घ्या, मोमेंट अबाउट ए आणि मोमेंट अबाउट बी ऑलवेज 0 घ्यायचे कडेकडेच्या सपोर्टला. आता कोण आहे तिकडं सी, मग मोमेंट अबाउट सी घेतो मी. सी भोवती मोमेंट घेताना कर्कटकचं टोक सी वर, पेन्सिलचं टोक आरबी वर, कसा फिरेल रे आरबी, अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस. आरबी ची व्हॅल्यू 9.16 आहे, सी पासून आरबीचं डिस्टन्स 2 मीटर. युडीएल पण आहे बरं का, कर्कटकचं टोक सी वर, युडीएल वर पेन्सिलचं टोक, युडीएल फिरेल क्लॉकवाईज, क्लॉकवाईज म्हणजे मायनस. युडीएल आहे 1.5 चा, पण तो दिसतोय 2 मीटरवर, सेंट्रल ऍक्ट होतो म्हणून 2.2/2. टेल मी द व्हॅल्यू ऑफ एमसी, मोमेंट अबाउट सी. किलो न्यूटन मीटर मध्ये येईल, कारण लोड किलो न्यूटन मध्ये आणि डिस्टन्स मीटर मध्ये. सांगा हे किती येतं. त्यानंतर येईल बाळांनो मोमेंट अबाउट डी. पुन्हा कर्कटकचं टोक डी वर ठेवा, पेन्सिलचं टोक आरबी वर ठेवा, अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणून प्लस, अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणून प्लस. व्हॅल्यू आहे आरबी ची 9.16, डी पासून आरबी 4 मीटर वर आहे म्हणून इंटू 4 इंटू 4. इथे कर्कटकचं टोक 5 वर, पेन्सिलचं टोक क्लॉकवाईज फिरतो म्हणून 5 मायनस, आणि डी पासून 5 चं डिस्टन्स आहे 2 मीटर. बरं युडीएल कसा फिरतो,
युडीएल कसा फिरतो क्लॉकवाईज म्हणून मायनस युडीएल ची व्हॅल्यू 1.5 आहे 1.5 4 मीटरवर डिस्टन्स वर आहे बरं का डी पासून बी वर युडीएल 4 मीटरवर दिसतोय पण सेंटरला एक झाला म्हणून 4/2 हे कॅल्क्युलेट टाकलं की एमडी येईल पा मला एमसी आणि एमडी सांगा किलो न्यूटन मीटर मध्ये एमसी आणि एमडी सांगा मला किलो न्यूटन मीटर मध्ये किती आला बघा चला बाळांनो कॅल्क्युलेशन केले असतील एमसी आलाय 15.34 आणि हा आलाय सॉरी 15.32 आलाय आणि हा आलाय 14.64 दोन्ही पॉझिटिव्ह आले बरं का आता राहिला एकच पॉइंट तो म्हणजे जिथं पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर होता ई या ठिकाणी आणि याचा डिस्टन्स पण आपण फाइंड आउट केलं होतं ना 2.77 मीटर ज्या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर येतो त्या ठिकाणी शिअर फोर्स 0 आहे आणि ज्या ठिकाणी शिअर फोर्स 0 आहे तिथं बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम असतं सी हिअर मग मोमेंट अबाउट ई घेतोय बरं का आता लक्ष द्या मोमेंट अबाउट ई कर्कटक चटोक ई वर ठेवा आरबी वर पेन्सिल चटोक आरबी अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणून प्लस आरबी ची व्हॅल्यू 9.16 डिस्टन्स किती आहे 2.77 प्लस 9.16 आरबी डिस्टन्स 2.77 हा कसा फिरेल रे 5 क्लॉकवाईज फिरेल म्हणून मायनस आणि इथून एवढा डिस्टन्स किती आहे एवढं 2.77 आहे म्हणजे एवढं किती झालं 0.77 ना मग हा क्लॉकवाईज फिरतो 5 म्हणून 5 आणि डिस्टन्स आहे 0.77 परत एकदा कर्कटक चटोकीवर युडीएल वर पेन्सिल चटोक क्लॉकवाईज फिरतो म्हणून युडीएल मायनस 1.5 चा युडीएल 2.77 वर आहे मायनस 1.5 चा युडीएल 2.77 वर पण सेंट्रल ऍक्ट झाला म्हणून 2.77 डिवायडेड बाय 2 हे सगळं कॅल्क्युलेट टाका अँड टेल मी द व्हॅल्यू ऑफ एमई लक्षात ठेवा बाळांनो की एमई हा पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर आहे इथं शिअर फोर्स 0 आहे म्हणून बेंडिंग मोमेंट इथं मॅक्सिमम येणार आहे दोघांपेक्षा व्हॅल्यू इथं जास्त येणार काय येते पाहन मला सांगा टेल मी दिस व्हॅल्यू किती आली किती आन्सर आलं 15.768 किलो न्यूटन मीटर चला आता आपण रेडी आहेत बेंडिंग मोमेंट डायग्राम काढायला बेंडिंग मोमेंट डायग्राम एसएफडीच्या खालीच मी काढतोय बाळांनो कन्फ्युजन नको चला हेच प्रोजेक्शन ए चे डी चे सी चे आणि ई चं सुद्धा प्रोजेक्शन यावेळेस पुढे घ्यावं लागेल सी हिअर थोडा वेगळा कलर यूज करतो म्हणजे बेस लाईन ड्रॉ करतो सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत म्हणून इथं इन पाहते ठीक आहे आलं या ठिकाणी इन बाळांनो लाईन वर 0 लाईनच्या वर प्लस लाईनच्या खाली मायनस हा या ठिकाणी पॉइंट आहे बी इथं सी इथं डी इथं ए आणि इथं ई बरं सीचा जो पॉइंट आहे तो किती आला होता एमसी किती आलं होतं 15.32 15.32 फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह म्हणून वर इन 15.32 नंतर इचा पॉइंट किती आला होता रे 15.768 ना 15.768 आणि याचा किती आला होता रे डीचा 14.32 का नाही 14.64 आला होता आता याला कनेक्ट कसं करायचं कनेक्ट करताना जर जिथं ज्या सेक्शन मध्ये ज्या भागामध्ये युडीएल आहे त्या भागामध्ये पॅराबोलिक कर्व काढायचा सगळ्याच भागात युडीएल सगळ्याच भागात पॅराबोलिक कर्व मग चला पॅराबोलिक कर्व काढूया जोडताना पॅराबोलिक कर्व काढा वरच्या बाजूला असा बरं सगळं पॉझिटिव्हच्या साईडला आलं म्हणून याला म्हणायचं प्लस दिस इज युअर बेंडिंग मोमेंट डायग्राम ही काय तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम आणि हा कसा कर्व आहे पॅराबोलिक कर्व टेल मी फॉर एनी डाऊट
काय डाऊट आहे का बीएमडी काढायला, एसएफडी काढायला आता? ओके, चला आता बीएमडी काढली, याच्यात कुठंच पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर येत नाही. एसएफडी शक्यतो सिम्प्लाय सपोर्टेड बीम मध्ये पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर येत नाही. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर येऊ शकतो, लक्षात ठेवा, याच्यात येऊ शकतो, दरवेळेस येईलच असं नाही पण येऊ शकतो. ओके, आता एक होमवर्क देतो या टाईपचा, होमवर्क घ्या म्हणजे तुम्हाला घरी प्रॅक्टिस करता येईल बाळांनो. व्यवस्थित करा, याच्यापेक्षा सोपा देतो म्हणजे प्रॅक्टिस करता येईल. होमवर्क सिम्प्लाय सपोर्टेड बीम. डाऊट आल्यास मला उद्याच्या लेक्चरला विचारा. एवढा डिस्टन्स 3 मीटर, हे 2 मीटर आणि हे 2 मीटर. रिॲक्शन ऍट ए, रिॲक्शन ऍट बी. याला ए म्हणा, याला बी म्हणा, सी आणि डी. याची एसएफडी बीएमडी तुम्ही उद्या ड्रॉ करून आणायची बाळांनो. डाऊट आलास मला नक्की नेक्स्ट लेक्चरला विचारा. ठीक आहे, बाय स्टुडंट्स.